नमस्कार, मी नटराज तुमवाड. आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती. मित्र हो, राज्यातील भजनी मंडळांना राज्य महोत्सवाअंतर्गत भांडवली 25,000 रुपये अनुदान दिलं जाणार आहे, अशा प्रकारची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी दिलेली आहे. या संदर्भातील माहिती आपण या आधीच्या एका व्हिडिओमधून जाणून घेतलेली आहे. पण बऱ्याच जणांना मित्र हा प्रश्न पडलेला आहे की नेमकी कोणती भजनी मंडळ यासाठी अर्ज करू शकतात, अर्ज करण्यासाठी नेमकी भजनी मंडळांना पात्रतेचे निकष काय आहेत, तर याच संदर्भात मित्र हो सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राइब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन अपडेट माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील. तर मित्र हो, आज दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतलेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता. या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण पात्रतेचे निकष देखील पाहणार आहोत. तर शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे, राज्यातील लोककलावंतांना अनुदान पॅकेज, भजनी मंडळांना भांडवली अनुदान योजनेस मान्यता देण्याबाबत. तर या शासन निर्णयाच्या माध्यमातून भजनी मंडळांना भांडवली अनुदान देण्यासाठी देखील मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यासाठीचे पात्रतेचे निकष देखील या ठिकाणी सांगितलेले आहेत. तर शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, तर महाराष्ट्राच्या सर्व लोककला टिकून राहाव्यात, या लोककलांची पुढील पिढीला माहिती व्हावी आणि महाराष्ट्रातील एकूणच सर्व पारंपरिक लोककलांचे जतन करण्यासाठी या लोककलांना उत्तेजन देण्याच्या हेतूने कलापथकांना आर्थिक मदत संदर्भातील दिनांक 1 जानेवारी 2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेली आहे. आता त्यामध्ये भजनी मंडळ पथकांना भांडवली अनुदान देण्याबाबतची वाढ करून प्रथम टप्प्यात 1800 भजनी मंडळास प्रत्येकी रुपये 25,000 याप्रमाणे एकूण रुपये 4,50,00,000 एवढ्या रकमेस सन 2025-26 या आर्थिक वर्षातील मंजूर तरतुदीमधून भागवण्यास मान्यता दर्शवण्यात येत आहे. या भांडवली अनुदानातून भजनी मंडळांनी त्यांना आवश्यक असणाऱ्या संगीत वाद्याची उदाहरणार्थ हार्मोनियम, मृदंग, पखवाज, वीणा, तंबोरा, एकतारी, टाळ व इतर अनुषंगिक साहित्य खरेदी करणे आवश्यक राहील. तर आपल्याला जे काही भांडवली 25,000 रुपये अनुदान मिळणार आहे, त्या 25,000 रुपये भांडवली अनुदानामधून आपल्याला जे काही हे संगीत वाद्य लागणार आहेत, हे संगीत वाद्य खरेदी करायचे आहेत, यासाठीच आपल्याला हे 25,000 रुपये भांडवली अनुदान दिलं जाणार आहे, अशा प्रकारची माहिती या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे. त्यानंतर आता भजनी मंडळाच्या पथकाचे पात्रतेचे निकष नेमके काय आहेत हे देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे आता कोणते भजनी मंडळ अर्ज करू शकतात, त्यासाठीचे पात्रतेचे निकष काय आहेत, तर या ठिकाणी नंबर 1 दिलेला आहे, एका वर्षात किमान 50 कार्यक्रम सादर करणारी व पूर्ण वेळ व्यवसाय करणारी भजनी मंडळे असावीत. नंबर 2 ची पात्रतेचे निकष आहे, अनुदानाच्या रकमेनुसार कलापथकांच्या संख्येत बदल करण्याचे अधिकार शासनास राहतील. नंबर 3, भजनी मंडळामध्ये किमान 20 सदस्य असावेत. 4 नंबरचं पात्रतेचे निकष आहे, भजनांच्या कार्यक्रमाचे पुरावे उदाहरणार्थ आयोजकाचे पत्र, प्रमाणपत्र, हँडबिल किंवा ग्रामपंचायत दाखला किंवा कार्यक्रम सादरीकरणाचा इतर सक्षम पुरावे ग्राह्य धरण्यात येतील. नंबर 5 आहे, एकदा अनुदान मिळाल्यानंतर सदरील संस्था किमान 3 वर्षानंतर पुन्हा अनुदानाकरिता अर्ज करू शकते. तर एकदा तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला अनुदान जर मिळालं तर पुढे तुम्ही 3 वर्षापर्यंत अनुदानासाठी अर्ज करू शकणार नाहीत. 3 वर्षानंतरच तुम्हाला अनुदानासाठी अर्ज करता येणार आहे. त्यानंतर सदर अनुदान जास्तीत जास्त एका पथकास 2 वेळा अनुज्ञ राहील. नंबर 6, भांडवली खर्चासाठी अनुदान प्रत्येक कलापथकाला जास्तीत जास्त 2 वेळा देय राहील. तर जास्तीत जास्त 2 वेळाच अनुदान हे आपल्याला दिलं जाणार आहे. त्यानंतर नंबर 7, अर्ज करण्याची पद्धत व निवड प्रक्रिया. भजनी मंडळांना भांडवली अनुदान देण्याबाबत महाअनुदान.org या ऑनलाईन पोर्टलवर प्रथम अर्ज दाखल करणाऱ्या पथकास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार असेल. तर महाअनुदान.org या वेबसाईटवरती जे सर्वप्रथम अर्ज करतील अशाच पथकांना म्हणजे अशाच भजनी मंडळांना या ठिकाणी सर्वप्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे, निकषांची पूर्तता करणाऱ्या व ऑनलाईन पोर्टलवर प्रथम अर्ज करणाऱ्या 1800 भजनी मंडळांची निवड करण्यात येईल. तर लक्षात घ्या, आता हे जे काही 25,000 रुपये अनुदान शासनाकडून दिलं जाणार आहे, यासाठी तुम्हाला महाअनुदान.org या वेबसाईटवरून अर्ज करायचे आहे.
ज्या भजनी मंडळांनी सर्वप्रथम अर्ज केलेला आहे अशा सर्वप्रथम 1800 भजनी मंडळांनाच या ठिकाणी निवडलं जाणार आहे। 1800 भजनी मंडळांनाच हे 25,000 रुपये अनुदान दिलं जाणार आहे। आता त्यानंतर 8 नंबरची पात्रतेचे निकष आहे। सदर भांडवली अनुदानासाठी पथकांनी ऑनलाईन अर्ज भरता येतील। अर्ज भरण्यासाठी 15 दिवसाचा कालावधी अनुज्ञेय असेल। भांडवली खर्चासाठी अनुदान योजनेसंदर्भात अंतिम निर्णय शासनाचा राहील। सदर योजनेचा 3 वर्षानंतर आढावा घेण्यात येईल। तर आपण काल डेट देखील पाहिलेली आहे की ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला शेवटची तारीख दिलेली आहे 6 सप्टेंबर 2025 म्हणजे 23 ऑगस्ट पासून 6 सप्टेंबर 2025 या 15 दिवसामध्येच आपल्याला ऑनलाईन अर्ज जो आहे तो दाखल करायचा आहे। त्यानंतर 9वा निकष आहे संदर्भाधीन दिनांक 1 जानेवारी 2008 रोजी गठीत केलेल्या समितीमध्ये भजनी मंडळ पथकांना भांडवली अनुदान या बाबीचा समावेश नव्याने केलेला असल्याने भजन क्षेत्रातील 2 तज्ञांचा समावेश पूर्वीच्या समितीमध्ये करण्यात येईल। तर अनुदान वितरित करण्यासाठी किंवा भजनी मंडळांना किंवा कुठल्याही कला पथकांना अनुदान देण्यासाठी जी काही समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्या समितीमध्ये आता भजनी मंडळातील 2 सदस्यांना देखील घेतलं जाणार आहे आणि त्यानंतर त्या समितीमार्फत जे काही भजनी मंडळांनी अर्ज केलेले आहेत त्या समितीमार्फत त्या भजनी मंडळांची निवड केली जाणार आहे। त्यानंतर 10वा निकष आहे कला पथकांना पूर्वीप्रमाणेच व पूर्वीच्या अटी व शर्ती व निकषानुसार भांडवली अनुदान देय राहील। तर इतर जे काही कला पथक आहेत त्यांना जे काही पूर्वीच्या अटी शर्ती नियम सांगितलेले आहेत लावलेले आहेत त्याच नियमाच्या अटी शर्तीनुसार इतर कला पथकांना जे काही अनुदान आहे ते दिलं जाणार आहे। तर अशा प्रकारे राज्य शासनाकडून राज्य महोत्सवाअंतर्गत भजनी मंडळांना 25,000 रुपये भांडवली अनुदान जे दिलं जाणार आहे त्यासाठी नेमके कोणती भजनी मंडळ पात्र आहेत, कोणत्या भजनी मंडळांना अर्ज करता येतो, यासाठीच्या पात्रतेचे निकष नेमके काय आहेत या संदर्भातील ही होती सविस्तर अशी माहिती। ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील ही महत्त्वपूर्ण उपयुक्त माहिती जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका, कारण 6 सप्टेंबर 2025 ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख आहे। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला नक्की विसरू नका। अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा, शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह। धन्यवाद।